महिषीपुत्रामुखी बोलवणे श्रुती, महिषीपुत्रामुखी बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसोनिया। नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी। उदका माझी वया, उदका माझी वया, ठेवोनी कोरड्या किंवा राखोनी कोरड्या, दाखवणे रोकड्या विश्वजना। नोये हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी। निळा म्हणे तीही संगीची तारण, निळा म्हणे तीही संगीची तारण, दिन उद्धरणे नवलकोन। नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी। विठ्ठल विठ्ठल पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुमुनीन्द्रैः। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गाकरो लाइट नहीं कहीं काय लाइट नहीं पडली, असं खटकन लाइट पडली काय नाही काढलं, फोटो नाही काढला। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। मी कडा कुसरी काही चनेने बोलितो वचने अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरो भास्करा पूर्ण कीर्ती। तयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेज बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो नियाता। विठला विठला बंद करायचा, तो उलटा मार पाहू नका नंतर। मी स्पेशल वेळ देईल त्याला। महिषीपुत्रामुखी बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसोनिया। नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्त जेवी। श्री संत ज्ञानेश्वर महाराज आश्रम वाटूर, श्री विठ्ठल रुक्मिणी व ज्ञानेश्वर माऊली मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहणाच्या निमित्ताने या ठिकाणी गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा हा 3रा दिवस आहे।
या सप्ताहाचे आयोजक आहेत हरिभक्तीपरायण रामायणाचार्य श्री शिवाजी महाराज देशमाने आणि व्यासपीठ नेतृत्व आमचे उद्धव महाराज आहेत का? गेले इथून गेले का कायमचे गेले? इथून गेले ना. त्याला मला आठवण केली तुमची, उद्या या मला. आणि आमचे हरिभक्तीपरायण परम आदरणीय महंत सदानंद स्वामी महाराज, सर्वानंद स्वामी महाराज, पूर्वीच्या नावाने आम्ही ओळखत होतो, आजही चांगली ओळख आहे आमची. महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे हरिभक्तीपरायण जोशी साहेब, आमचे परमार्थप्रेमी नाना, आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. हवाही आहे नाही रे, हवा बंद करणं थोडी, त्या हवेचं बटन आहे त्याच्यात, त्याला हे लावू का? आता बंद झाली नाही का? आणि या आश्रमाच्या या प्रांगणामध्ये या ठिकाणी या कीर्तनरूपी सेवेचा हा सुयोग आहे. संकीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु तुकोबाराय यांचे पट्ट शिष्य निळोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. जवळजवळ सगळ्यांच्या परिचयाचा असा अभंग आहे. आणि हा अभंग खरं म्हणजे या ठिकाणी घेण्याचं कारणच आहे, मी आता बोलावला होतो, माझ्या पाठ नव्हता. माऊलीचं मंदिर आहे आणि माऊलीची सेवा करण्याची खऱ्या अर्थाने हा दरबार आहे. आणि असाच एखादा अभंग असावा म्हणून निळोबारायचा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. पहा, आपण आपल्या संकल्पित वेळामध्ये याच्यावर चिंतन करणार आहोत. विषय असा आहे की महाराज, काही गोष्टी निसर्गतः असतात की ज्या माणसाला स्वीकाराव्या लागतात. आपण त्याला निसर्ग म्हणतो. काही गोष्टी निसर्गतः असतात की त्या स्वीकाराव्याच लागतात, इच्छा नसली तरी. विठ्ठला विठ्ठला त्याचं बेसवर वाजते त्या माईकमध्ये. माईक बंदच करा मस्त. हां, तुझी माईक बंद करून बस. पाय आता किती मस्त सोय देतं. आणि ते त्या माईकनं सगळं बिघडून जाते. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. निसर्गात काही गोष्टी असतात की त्या माणसाला स्वीकाराव्या लागतात. असं म्हणतात माऊली, निसर्गता जे पाणी आहे ना ते वर जात नाही, ते खाली जाते. खालारा धावे पाणी. भ्रमर पुष्पाची एक राणी, नाना सुटला सांजनी वस्तू जैसा. तुम्ही पहा, वासरू हे निसर्गता आपल्या आईच्याकडे जाते. निसर्गता भुंगा हा कमळाच्या दिशेने प्रवास करतो आणि निसर्गता पाणी खाली जाते. त्याचा अर्थ असा की त्याला खाली जाणं आवडतं. अरे आहे, गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावलाय. एखादं फळ जर त्या आंब्यापासून सुटलं तर ते खाली का पडते? ते निसर्गता आहे नाही का? ह्या गोष्टी, काही गोष्टी अशा असतात की त्याला आपण थांबवू शकत नाही, त्या घडत असतात. मी चोपदारला विचारतो, चोपदार तुम्ही केस पांढरे होण्यासाठी काही नवस केला होता का? हां, कशासाठी नवस केला होता तुम्ही? लग्नासाठी केलता का? लग्न व्हायसाठी नवस केलता का? नाही. अर्थात आता करावं लागते, पूर्वीचा काळ बरा होता, आता नवस करावा लागतो. ह्या गोष्टीसाठी आपण काही करत नाही. तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यते. तथा देहांतर प्राप्तीर कौमारम यवनम जरहा. कुमार अवस्था ज्याच्या जीवनामध्ये आली, बालपण ज्याच्या जीवनामध्ये आलं, तरुणपण येण्यासाठी नवस करायची गरज नाही, ते येत असते. आणि तारुण्य ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालं, म्हातारपण
येऊ नये असं वाटलं तरी आल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा, येऊ नये असं वाटलं तरी आल्याशिवाय राहत नाही. हो, आपल्याला वाटतं की आपलं येऊ नये तरी सुद्धा आल्याशिवाय राहत नाही. काका, तुमच्या लग्नातले काही फोटो आहेत का? तुमच्या लग्नातले फोटो आहेत का? काही आहेत ना लग्नातले तुमच्या? आता होते का पण फोटो? मग ठेवले काऊन नाही? एखादा असेल तर पहा, घरी जा, एखादा पहा. आमच्या काकीला विचारा, असेल एखादा पेटीत ठेवाय. एखादा फोटो घ्या हातात असा, आणि आता असा आरसा घ्या, बरोबर आहे, आणि तो फोटो पाहत जा आणि आरसा पाहत जा. त्या फोटोकडे पाहत जा आणि आरशाकडे पाहत जा. म्हणावं लागेल तुम्हाला, काय होतास तू, कोण होतास तू, काय झालास तू. खोबऱ्याची वाटी झाले ऐसे मुख, गडतसे नाक श्लेष्मापुरी, गडतसे नाक श्लेष्मापुरी. खोबऱ्याची वाटी झाले मुख, गडतसे नाक श्लेष्मापुरी, गडतसे नाक श्लेष्मापुरी. काय करावं लागलं यासाठी तुम्हाला? काय करावं लागलं? नाही काही करावं लागलं. नाना, आता आपण शाळेत जात होतो, आता आपण दुपारच्या सुट्टीत पळून घरी येत होतो. आता हे सगळं, हे आता करता आपण इथं आलो. आता आपण निघून जाणार आहे. मला असं वाटते की ही जग राहटी आहे, यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही. ती सहज आहे, ती सहज आहे. बालपण सहज आहे, तारुण्य त्याच्यातल्या पाठीमागं सहज आहे, म्हातारपणसुद्धा सहज आहे. आणि मला असं वाटते आलेल्या माणसाचं जाणंसुद्धा सहज आहे. जातस्य हि ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य, आणि तस्मात परिहारेर्थे नत्वम शोची. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्याचं बालपण, त्याचं तारुण्य जर नक्की असेल, ज्याचं तारुण्य त्याचं म्हातारपण जर नक्की असेल, ज्याचं म्हातारपण त्याचं जाणं जर निश्चित असेल, तर गीताकार म्हणतात, तू शोक करतोय कशाला? शोक तथा देहांतर प्राप्ती धीरस तत्र न मुह्यती. जे माणसं धीर आहेत, जी माणसं सुज्ञ आहेत, जी माणसं जाणकार आहेत, ते याच्याबद्दल कधी शोक करत नसतात. आणि याच्याबद्दल जी माणसं शोक करत असतील ते जाणकार नसतात. हे होत असते. निसर्गतः काही गोष्टी जीवनामध्ये होत असतात, त्या घडत असतात, त्याला आपण थांबवू शकत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मी खरं सांगू का, एखादं वाईट काम करणं तुम्ही थांबवू शकता, एखादं वाईट काम करणं तुम्ही थांबवू शकता, पण वाईट काम केल्यानंतर त्याचं जे फळ आहे ना, ते थांबू शकत नाही तुम्ही, ते नाही थांबू शकत तुम्ही. असं म्हणतायत, यथा धेनू सहस्रेषु वत्सो गच्छति मातरम, तथा यश्च कृतम कर्म कर्तारम अनुगच्छति, कर्तारम अनुगच्छति. तुम्ही एखादं गाईचं बछडं सोडा, गाईचं बछडं सोडा, 1000 गाई बांधलेल्या असू द्या, 1000, ते बछडं आपल्याच आईचा शोध घेतल्याशिवाय राहत नाही. याच्यातला भाव वेगळा आहे बरं का. तुम्ही म्हशीचं सोडा, म्हशी पाहिल्या का रे पोरं? तुम्ही पाहिल्या? म्हैस दूध कधी देते रे म्हैस? म्हणजे ते पारडू म्हणतात ना, त्याला हलगट म्हणतात ना. त्या म्हशीच्या याला काय म्हणतात? पिलाला वगारू म्हणतात ना. बरं, म्हैस कधी दूध देते? वगारू झाल्यानंतर देते का नाही? का अगोदर देते? सांगत जा ना. झाल्यानंतर देते. मग म्हैस दूध कोणासाठी देते? वगारासाठी. कोणासाठी? वगारासाठी. म्हणून म्हशीचं दूध कोण पिते? वगारू. जे म्हशीचं दूध पितात त्याला काय म्हणतात? 10 म्हशी असू द्या, त्या म्हशीचं ते वगारू सोडा. ते या म्हशीजोड गेल्यानंतर तिने लात मारल्यावर म्हणते रॉंग नंबर लागला, मग दुसरी जोड जाईल. पण महाराज, तुम्ही गाईचं बछडं सोडा, 1000 गाई असू द्या, यथा धेनू सहस्रेषु, 1000 असू द्या, आणि उड्या मारत ते आपल्या आईचा शोध घेतल्याशिवाय राहणार नाही. याचा भाव असा आहे की धेनूचा बछडा जसा आपल्याच आईचा शोध घेते,
तसं आपलं आपण केलेलं कर्म वाईट असो वा चांगलं असो ते आपलं शोध घेत जात असते, बरोबर तिथं जाऊन थांबते. हां, तुम्ही थांबवू शकता. एखादं वाईट काम करत असाल ना तुम्ही, तर त्याच्यापासून, वाईट कामापासून तुम्ही थांबवू शकता. कारण देवाने तुम्हाला तितका विवेक दिला आहे, देवाने तुम्हाला तितकं ज्ञान दिलं आहे. हे वाईट आहे हे करण्याचं ज्ञान देवाने दिलं ना आपल्याला. वाईट कामापासून आपण थांबवू शकता, पण त्याच्या परिणामाला आपण थांबवू शकत नाही. तो परिणाम भोगावाच लागतो. काय मी सांगेल आपल्याला. तुम्हाला माहीत आहे रामायण, ज्या वेळेला दशरथ राजे कैकईच्या सदनी गेले, राघवला गादीवर बसवायचं हे ठरवलं आणि राघव गादीवर बसणार ही बातमी सांगण्यासाठी राजे स्वतः कैकईच्या सदनी गेले. पण कैकईला मंथरेने बिघडवलं होतं. मंथरा नाव आहे का कोणाचं मंथरा तुमच्यापैकी? नाही ना? नाही. म्हणजे घरं फोडणारी जी असते ती मंथरा. तुमच्याकडे आहे का मंथरा? नाही तुमच्याकडे? आमच्याकडे आहेत, घरं फोडतात बरोबर. मंथरा घर फोडण्यासाठी गेली होती आणि मंथरेने घर फोडलं. मंथरेच्या संगतीने कैकई बिघडली. ऐका गड्या. आणि ज्या वेळेला कैकई कोपभवनामध्ये जाऊन बसली, कैकेयीने काळे वस्त्र परिधान केले आणि कोपभवनामध्ये जाऊन ज्या वेळेला बसली, त्यावेळेला राजे कैकेयीच्या सदनी गेले आणि मंथरेला विचारलं, कुठं आहे कैकेयी? मंथरेने कोपभवनाकडे दिशेने बोट दाखवलं, इकडे कैकेयी कोपभवनामध्ये आहे. त्या ठिकाणी विचार करतात राजे की या मंगल प्रसंगी कैकेयीने कोपभवनामध्ये बसण्याची काय गरज आहे? अरे मंगल प्रसंग आहे, कोपभवनामध्ये का जाऊन बसावं? रुसली असेल. मी हा लवकर तिला निरोप दिला नाही म्हणून रुसली असेल, पण रुसण्याचं तरी काय कारण आहे? मोठ्याने गादीवर बसावं आणि लहानाने त्याची सेवा करावी, ही या कुलाची परंपरा आहे. तेच मी केलं आहे. जोशी साहेब, राजाला कळलं होतं की हा अनर्थ आहे. आपण कैकेयीच्या जवळ जाणं हा अधर्म आहे. आपण इथून जर परत फिरलो तर एखाद्या वेळेला बरं होईल. तरीसुद्धा राजे हे कळूनही तिथं गेले आणि म्हणूनच रामाला 14 वर्ष वनवासात जावं लागलं. कसं आहे पहा, आपल्याकडून हा अधर्म घडतो, तो अधर्म आपण थांबवू शकतो. आपण हे काम खोटं करतो, हे खोटं काम आपण थांबवू शकतो. पण खोटं काम केल्याचा जो परिणाम आहे ना, तो आपण थांबवू नाही शकत. विठाला 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 ते तुमच्या पाठीमागचे झोपलेत. काका झोपले होते तुम्ही? नाही ना? झोपू नका बरं का. हवा थंडी, मलाही झोप येऊन राहिली. तर मस्त हवा आहे आणि थकलेला आहे. आता काही झोपू नका. 10 वाजेपर्यंत थोडं ऐका. आजी झोपल्या तुम्ही? नाही ना? झोपू नका बरं का. हां. विठाला 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 काय झालं नाना? एक व्यापारी एका गाडीमध्ये बसून 2 व्यापारी निघाले होते. गाडी महागाची होती महाराज, आणि त्यांना पुढे जी जागा होती ज्यांना जायचं होतं तो रस्ता जरासा अवघड होता, चोरांची भीती होती. म्हणून ते एका वस्तीवर थांबले. वस्ती श्रीमंताची होती. त्या श्रीमंताच्या वस्तीवर थांबल्यानंतर त्या श्रीमंताने त्यांची व्यवस्था केली. एका पलंग त्यांना झोपण्यासाठी दिला. पण श्रीमंताला असं वाटलं, आणखी त्याला श्रीमंत होण्याची इच्छा झाली की साले व्यापारी दिसतात, माल भरपूर दिसतो. म्हणून त्याने मारेकरी बोलावले आणि त्याला सांगितलं, उद्या सकाळी 3 वाजता 4 वाजता यांचा काटा काढायचा दोघांचा. माल भरपूर आहे गाडीत, अर्धा तू घे अर्धा मी घेईल, पण याचा काटा निघला पाहिजे. कोणालाच माहीत नाही इथं आले म्हणून, कोणालाच माहीत, या दोघांनाच माहीत आहे. पण काय झालं महाराज, काटा काढायचं ठरवलं सकाळी 4 वाजता. पण ते व्यापारी तिथं आले, म्हटले 3 वाजले, 3:15 वाजले. व्यापाऱ्यांना असं वाटलं आता 3-3:30 वाजले, आता धोका संपला, आपण निघालं पाहिजे. व्यापारी गाडीत बसले आणि निघून गेले. आणि याचे जे 2 पोरं होते ना, जे 2 पोरं शेतामध्ये गेलेले होते, ते आले
ते बरोबर 3:30-4 वाजता, 3:45 वाजता त्या पलंगावर झोपलेत. लगेच झोप लागली. शेतातून आले होते, भयंकर श्रीमंत माणूस, आणि त्या ठिकाणी 4 वाजता बरोबर काटा काढायचं ठरलं होतं. मारेकरी तिकून आले, बस तिथं पलंगावर झोपलेले आहेत. ते त्यांना माहीत होतं हे व्यापारी आहेत, पलंगावर झोपलेले व्यापारी आहेत असं समजून ते तिथं गेले आणि कटाकट दोघांचाही काटा काढला. कोणाचा? व्यापाराचा नाही, मुलाचा. आता मुलाचा काटा काढल्यानंतर ते गेलेत, झालं आहे काम. बघा आता, उठवा त्यांना, आता पहा तुम्ही. ते तिथं गेलं, पाहिलं तर दोन्ही आपले मुलं आहेत. काय वाटलं असेल महाराज त्या बापाला. बाप दहाय मोकळून रडत होता, दहाय मोकळून जोरजोराने रडत होता. देवा, असं मी काय केलं की माझे दोन्ही पोरं गेले. काय करायची आता ही इस्टेट, कोणाला द्यायची आता ही इस्टेट, काय केलं आहे मी हे, देवा असं का झालं माझं. आणि विचारण्यासाठी तो पैठणला गेला. नाथ महाराजांना त्याने विचारलं की महाराज असं का झालं माझं. महाराजांनी त्याला उत्तर दिलं, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले तुझी भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजली मेले ऐसे किती, उपजली मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजली मेले ऐसे किती, उपजली मेले ऐसे किती. एकादशी न धरण्याचं पाप तुम्ही करू शकाल, पण एकादशी न धरल्यामुळे जे पाप होते ना त्याचा परिणाम तुम्ही नाही थांबवू शकत. वट वागूड व्हावं लागते महाराज, स्वतःचीच विष्ठा खावं लागते मग. आणि म्हणून माझं लक्षात आलं असेल तुमच्या, अधर्म करण्यापासून आपण थांबवू शकतो, पाप करण्यापासून आपण विवेक आपल्याला दिला त्याच्यापासून आपण थांबवू शकतो आपल्याला, पण त्याचा परिणाम आपण थांबवू शकत नाही. आणि म्हणून हे निसर्गता आहे, ह्या गोष्टी सगळ्या होत असतात. आणि कसं आहे पहा, सामान्य गोष्टी समाजामध्ये ज्या घडत आहेत ना त्याच्याकडे काही एवढ्या विशेष नजरेने पाहण्याची गरज नाही, ते सामान्यच आहेत. काय असते पहा, शक्ती सामान्यासाठी लागतेच महाराज, महत्त्वाचं बोलतोय मी. सामान्यासाठी शक्ती लागतेच. हा माईक जरी आपल्याला असा उचलायचा असला ना तर याला सामान्य असलं तरी शक्तीची गरज आहे ना, शक्तीची गरज आहे. मृदंग वाजवणं हा विषय सामान्य असला तरी त्याला शक्तीची गरज आहेच ना, शक्तीची गरज आहे. मला वाटतं एखादं असं बटन जरी तुम्हाला फिरवायचं असलं कशाचं तरी शक्तीची गरज आहेच ना. तुम्ही चालत असला, चालण्यासाठी सुद्धा शक्तीची गरज आहेच ना. ऐकण्यासाठी सुद्धा तुम्ही ऐकताय ना सगळे, शक्तीची गरज आहेच. पाहण्यासाठी सुद्धा शक्तीची गरज आहे, पचवण्यासाठी सुद्धा शक्तीची गरज आहे. पूर्वीची माणसं काय पचत होती राव, 2-2, 4-4 भाकरीची निहारी करत होती नाही का. आता थोडेसे पोहे खाल्ले की ॲसिडिटी वाढते आपली, शक्ती लागते नाही का, शक्ती लागते. आणि म्हणून या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं शक्ती आहे, शक्ती आहे. ती शक्ती सामान्यता जी शक्ती वापरल्या जाते तिला कर्तुम शक्ती म्हणतात. विठाला 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सर्वांना करण्याजोगं जे असेल ते जर तुम्ही करत असाल तर ते कर्तुम शक्ती आहे. कर्तुम शक्तीने तुम्ही ते करू शकता.
ही कर्तुम शक्ती देवाने प्रत्येकाला दिलेली आहे, प्रत्येकाला दिलेली आहे. ती धीरे धीरे क्षीण होते, पण कर्तुम शक्ती ही प्रत्येकाला दिलेली आहे. कर्तुम. दुसरी शक्ती जी आहे ती आहे अकर्तुम. म्हणजे सगळ्यांना जरी इच्छा असली तरी न करण्यासारखी जी असेल ती आहे अकर्तुम, नाही का? अकर्तुम. अकर्तुम. मला असं वाटतं की तुम्ही एखादी गोणी उचलू शकाल बायकोच्या सहकार्याने, असं दोन्ही कोण, पण तुम्ही पर्वत नाही उचलू शकत. ते अकर्तुम आहे. विठाला 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 विठ्ठल 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 पुंडलिक वरदा विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम विठाला विठ्ठल 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 अकर्तुम. न करण्यासारखं. न करण्यासारखं याचा अर्थ सगळ्यांना करण्यासाठी योग्य नसलेलं त्याला अकर्तुम म्हणतात. अकर्तुम म्हणतात. शक्ती खरं म्हणजे शक्ती आहे माणसाला, जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही ती शक्ती वापरू शकता, पण अकर्तुम शक्ती अशी आहे की जी सगळ्यांना करण्याजोगं नाही, ती अकर्तुम शक्ती आहे. तिसरी शक्ती आहे महाराज अन्यथा कर्तुम. अन्यथा कर्तुम. अन्यथा कर्तुम एका अर्थाने असं आहे की बाबा आपण जे करू शकतो ते दुसऱ्याकडून सुद्धा करून घेणं, याला अन्यथा कर्तुम म्हणतात. नाथ महाराज म्हणतात मी रामायण लिहू शकतो, पण फक्त मीच रामायण लिहू शकतो असं नाही, मी गेल्यानंतर माझा गावबासुद्धा रामायण लिहिल्याशिवाय राहणार नाही, याला अन्यथा कर्तुम म्हणतात. मी रावणाला मारू शकतो हे तर नक्कीच आहे, पण मीच मारू शकतो असं नाही, माझी वानर सेनासुद्धा रावणाला मारल्याशिवाय राहणार नाही, याला अन्यथा कर्तुम म्हणतात. हो. वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका, याला अन्यथा कर्तुम म्हणतात. कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम. विठाला 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 संत महात्मे वा परमेश्वर कधी कधी आपल्यामध्ये वावरतात, त्यावेळेला कर्तुम शक्तीने वावरतायत. संत महात्मे किंवा परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये अशा काही शक्ती आहेत की ज्या अकर्तुम आहेत, की आपल्याला करण्यासारख्याच नाहीत, अशा अकर्तुम शक्ती आहेत. आणि काही शक्ती अशी आहेत की त्या अन्यथा कर्तुम आहेत, की जे दुसऱ्याकडून करून घेत आहेत. मला असं वाटतं की अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम जी शक्ती आहे ती सामान्य नाही, ती भयंकर विशेष आहे. एखादा माणूस दिसताना जरी आपल्याला सामान्य दिसत असला तरी तो सामान्य असतो, त्याच्यामध्ये अनेक विशेषता असतात. आणि म्हणून महाराज असं म्हणतायत की बाबा रे, तुम्ही जरी संतांकडे पाहत असताना सामान्य नजरेने पाहत असलात, तुम्ही जरी संतांकडे पाहत असताना लौकिक नजरेने पाहत असलात, आपल्यासारखे आहेत असं मानत असलात, तरी खऱ्या अर्थाने त्यांचं जीवन बघा, त्यांच्या जीवनातली शक्ती बघा. महाराज म्हणतायत की ते सामान्य शक्ती नाही, ते असामान्य शक्ती आहे. नो ए हा सामान्य